नमस्कार, रोकठोक पर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. ये तो एक झाकी है असा डायलॉग म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टोल मुक्त महाराष्ट्राच्या वचनपूर्तीसाठी पहिलं पाऊल टाकलं. 1 जून पासून नवं टोल धोरण लागू करण्याची घोषणा त्यांनी केली आणि या घोषणेनुसार 12 टोल नाके कायमचे बंद होणार आहेत, तर 53 टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमधून सूट मिळेल अशी घोषणा त्यांनी केली. आघाडी सरकारला 15 वर्षात जे जमलं नाही ते अवघ्या 5 महिन्यात युती सरकारनं करून दाखवलं असा टोला फडणवीस यांनी लगावला. नमस्कार. या सुरुवातीला या विषयावरचा पाहूया एक खास रिपोर्ट. विभागाकडील 38 पथकर स्थानकापैकी 11 पथकर स्थानके व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडील 53 पथकर स्थानकापैकी 1 पथकर स्थानक अशी एकूण 12 पथकर स्थानके दिनांक 31 मे 2015 रोजी मध्यरात्री 12 वाजता बंद करण्यात येत आहेत. युती सरकारनं अखेर करून दाखवलं. टोल धाडीमुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रातल्या जनतेला मुख्यमंत्री फडणवीसांनी खुश करून टाकलं. 31 मेच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल रद्द करण्याबाबतचा निर्णय 31 जुलैपर्यंत घेण्यात येईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुंबई एंट्री पॉइंट आहे आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आहे. मुख्य सचिव बांधकाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. फायनान्शियल आणि लीगल या दोन्ही क्वालिटीचा सभापती महोदय संदर्भात अभ्यास करून जुलै अखेरपर्यंत याही संदर्भात निर्णय आहे ही समिती घेईल. टोल माफीच्या या महत्वाकांक्षी निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 500 कोटींचा जादा बोजा पडणार आहे. सरकारच्या तिजोरीवर जवळपास 500 कोटीपेक्षा जास्तीचा भार या सर्व सवलत देण्याच्या माध्यमातून पडणार आहे. कोल्हापूरच्या टोलबाबत मात्र सरकारनं सावध भूमिका घेतली आहे. याबाबत सरकारनं नेमलेली समिती 31 मे पर्यंत अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे टोल विरोधात वारंवार रस्त्यावर उतरणाऱ्या कोल्हापूरकरांना टोल मुक्तीसाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. अध्यक्ष महोदय, बाकी टोल देखील 31 मेला रात्रीच बंद होत आहेत आणि त्यापूर्वी समिती माननीय सार्वजनिक उपक्रम मंत्री त्या संदर्भातला निर्णय घेणार आहेत. त्यामुळे बाकीच्यांचं आधी होतं आणि तुमचं नंतर होतं असं नाही आहे. त्यामुळे काळजी करू नका. 31 मेच्या आधीच ही समिती त्या संदर्भातला निर्णय करेल. विरोधकांनी मात्र या निर्णयावरही नेहमीप्रमाणे नाका मुरडली आहेत. 12 टोल बंद केलेले आहेत आणि बाकीच्या टोलवर त्यांनी असं जाहीर केलं आहे की आम्ही लहान गाड्यांवरचा टोल बंद करू. याचा अर्थ तो टोल जो आहे हा मोठ्या गाड्यांवर जो आहे वाढवला जाईल. म्हणजे टोल मुक्त जो काय होत नाही. टोल मुक्त महाराष्ट्र जे म्हणतात, हा टोल मुक्त महाराष्ट्र जे आहे ते करू शकलेले नाही. संपूर्ण महाराष्ट्र टोल मुक्त करण्याच्या दिशेनं सरकारनं पहिलं पाऊल टाकलंय. राज्यातल्या 65 टोल नाक्यांवर टोल माफी झाली आहे. उर्वरित टोल नाक्यांबाबत फडणवीस सरकार अशीच उदार भूमिका घेणार का, हाच खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. टोल मुक्ती या विषयावर आपण चर्चा करतोय आणि चर्चेसाठी आपण आमंत्रित केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन सरदेसाई. नितीनजी आपलं स्वागत. आपल्याबरोबर संजय शिरोडकर. संजय शिरोडकर हे टोल या विषयातले अभ्यासक आहेत. ते पुण्याहून आपल्याशी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. संजय शिरोडकर, गेले अनेक वर्ष आपण टोलचा अत्यंत जवळून अभ्यास करतात, किंबहुना टोलवरच्या अनेक आमच्या कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी झालेला आहात. आजच्या या 53 टोल नाके ज्याच्यामधून लहान वाहनांना सूट आणि 12 टोल नाके कायमचे बंद अशा स्वरूपाची जी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, त्यावर आपली एक टोल तज्ज्ञ म्हणून काय प्रतिक्रिया आहे? कुठेतरी सुरुवात ही पहिली प्रतिक्रिया ॲज अ टॅक्स पेयर, अभ्यासक म्हणून सर्वसमावेशक नाही आहे. कारण 12 टोल नाके जे म्हणतायत याच्यामध्ये ते 12च्या 12 वेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत का? नाही. तुम्ही जे बारामती, सोलापूर, अमरावती आणि तत्सम जे 12 सांगतायत हे IRDPs आहेत. दुसरी गोष्ट, हे 15-15 वर्ष जुने आहेत. म्हणजे जी गोष्ट मागच्या सरकारने केली की सांगायला 42 टोल आम्ही बंद केले, परंतु त्यांची टेन्युअर, त्यांचा जो पिरियड होता हा
10-10, 12-12, 15-15 वर्ष ऑलरेडी होऊन गेलेला, म्हणजे सगळ्यांची पोटं भरलेली, सगळ्यांचं सगळं झालेलं, आणि आज न उद्या बाय डिफॉल्ट हे तसेही बंद होणार होते. जे मागच्या सरकारने केलं तेच हे सरकार करत आहे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, या 42च्या आधी 65 टोल नाक्याची यादी होती. तुम्हाला धक्का वाटेल, त्या 65 मधलेच काही टोल त्या 42 मध्ये सुद्धा होते. म्हणजे एक टोल हा 2दा 3-3दा बंद झाला, नव्याने बंद केला असं दाखवायचं आणि लोकांची धूळफेक करायची. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित लिस्ट दाखवत नाही, त्याला किती टक्के परतावा मिळाला हे सांगत नाहीये, ऑडिट होत नाहीये, रस्त्याची क्वालिटी किंवा एक्झॅक्टली किती महसूल रेव्हेन्यू जो आहे वसूल झाला, किती टोल वसुली झाली, हा आकडा जोपर्यंत तुम्ही सांगत नाहीये तोपर्यंत माझ्या मते एक अभ्यासक म्हणून ही शुद्ध धूळफेक आहे. म्हणजे एक प्रकारे आपण जरी हे पहिलं पाऊल म्हणून त्याचं स्वागत करा असला तरी देखील आपण पूर्णपणे या सरकारला त्याचे मार्क द्यायला तयार नाही, तर ही धूळफेक आहे असं आपल्याला वाटतं. टोलवर अत्यंत आक्रमकरित्या रस्त्यावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन सरदेसाई आपल्याबरोबर आहेत. नितीन सरदेसाई, सर्वप्रथम आपली टोलच्या संदर्भात आज सरकारने जी घोषणा केली त्याबद्दल आपल्या पक्षाची भूमिका आणि प्रतिक्रिया काय आहे? बऱ्याच अंशी आता जे संजय शिरोडकर साहेब म्हणले त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. पक्षाची भूमिकाही साधारणपणे तशीच आहे. आणि याचं कारण असं की मुळामध्ये इतकी आंदोलनं आमच्या पक्षाने केल्यानंतर, कार्यकर्त्यांनी केसेस घेतल्या, लाठ्याकाठ्या घेतल्यानंतर गेल्या वेळच्या सरकारला, अगोदरच्या सरकारला जाग आली आणि त्यांनी काही टोलनाके बंद करण्याची घोषणा केली. त्यांनी अत्यंत आता शिरोडकर साहेबांनी योग्यरित्या सांगितलं की त्यातले बरेचसे टोलनाके पुन्हा त्याच्यामध्येच आहेत का याची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याला थोडासा कदाचित 1-2 दिवस वेळ लागू शकतो. तर हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. आणि दुसरं म्हणजे ते टोलनाके बंद झाल्यानंतर 12 तर स्पष्टरित्या बंद झालेले आहेत आणि उरलेल्या ठिकाणी छोट्या वाहनांना सूट दिलेली आहे. त्यांचा बोजा मोठ्या वाहनांवर किती येणार आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. म्हणजे संपूर्णपणे टोलमुक्ती ही जी घोषणा होती ती काही तितकीशी बरोबर आहे असं मला वाटत नाही. आणि ज्याच्याबद्दल सगळ्यात जास्त लोकांमध्ये नाराजी होती म्हणजे मग त्या मुंबई एंट्री पॉईंट असेल, मुंबई पुणा एक्सप्रेसवे असेल आणि कोल्हापुरात तर प्रचंड प्रमाणात जनआंदोलन झालं होतं. संपूर्ण कोल्हापूरकर जनता रस्त्यावर उतरलेली होती. तर हे जे महत्वाचे टोलनाके आहेत या टोलनाक्याबाबत अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. आणि त्याच्यातली छोटीशी गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ज्याच्या बाबतीत सगळ्यात मोठी नाराजी होती हे मुंबईचे 5 एक्सप्रेसवेवरचे आणि कोल्हापूरचे हे सर्व एकाच कंपनीशी संबंधित आहेत. ती कंपनी कोणती? तुम्ही थेट आरोप ती कंपनी आहे ती IRB आणि त्याच संबंधाने म्हणजे ह्याला योगायोग म्हणावं, IRB आणि या सरकारचा संबंध असं तुम्हाला म्हणायचं? मला या बाबतीत काहीच म्हणायचं नाही. विश्लेषक आहेत आपण, पत्रकार आहात, आपण याचा शोध घ्यावा. पण जो योगायोग दिसतो तसं का व्हावं याचं उत्तर माझ्याकडे या क्षणाला तरी नाहीये की त्याच बाबतीत असं का व्हावं, त्याच्याच बाबतीत लीगल ओपिनियन, त्याच्याच बाबतीमध्ये आर्थिक निकष काय ते बघावे लागतील असं का? जर याच्यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये इतर गोष्टींवर अभ्यास झाला तर ज्याच्या बाबतीत सगळ्यात जास्त लोकांमध्ये नाराजी होती त्या बाबतीमध्ये काहीच का घडलं नाहीये? आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत ज्यांनी आज माध्यमांसमोर जाऊन या सरकारचा ऐतिहासिक निर्णय सभागृहाबाहेर सर्व जनतेला कळवला. ते एकनाथ शिंदे आपल्याबरोबर. एकनाथजी, आपलं स्वागत. एकनाथजी, सर्वप्रथम या वर्षातली सर्वात मोठी अशा स्वरूपाची घोषणा आपल्या सरकारनं एकीकडे केलेली आहे ज्याचं अनेक टोल तज्ज्ञांनी आपल्याकडे स्वागत केलंय. आपल्याबरोबर संजय शिरोडकर आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन सरदेसाई देखील आहेत. पण एकनाथजी, सवाल असा आहे की या ज्या टोल नाक्यांवर आता तुम्ही टोल मुक्त केलेले आहेत किंवा टोल बंदी केलेली आहे त्यातले यापूर्वी जे टोल कॅन्सल झाले होते असे टोल नाके किती आहेत? एक टोल नाका 2-2दा टोल मुक्त केला जातोय का अशा प्रकारची शंका निर्माण होते. म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला थेट विचारतोय. नाही, एकंदरीत आता आमच्या सरकारने 12 टोल नाके पूर्णपणे बंद केलेले आहेत. त्याचबरोबर 53 टोल नाके जे त्यामध्ये लाईट मोटर व्हेकल्स, कार, जीप आणि STच्या बसेस या पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा महत्त्वाकांक्षी निर्णय आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय आहे. त्यामुळे निश्चितपणे गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती जनतेची टोलमधून दिलासा देण्याची ती आमच्या सरकारने आज घोषणा करून पूर्ण केलेली आहे. आश्वासनाची ही वचनपूर्ती मी म्हणेन. त्यामुळे सर्वांनीच याचं स्वागत केलेलं आहे. पण एकनाथजी, एका खिशातनं तुम्ही खर्च काढून दुसऱ्या खिशात टाकताय.
लहान वाहनांना तुम्ही सूट दिली, ज्याला एक प्रकारे पॉप्युलर निर्णय म्हणून तो पॉप्युलर निर्णय आला. एसटीला सूट दिली, सर्वसामान्य दिलासा मिळाला. परंतु मोठी अवजड वाहनं आहेत त्यांच्यावर हा एक प्रकारे कराचा बोजा टाकून पुन्हा एक प्रकारे भाववाढ होऊन जनतेच्या खिशातूनच शेवटी आपण वसूल करणार आहात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापनाचं नवीन तंत्र अथवा नवीन फायनान्शियल मॉडेल आम्हाला दिसत नाही. तेच घिसापिटं पॉप्युलर असं गिमिक आहे, अशी टीका आता याच्यावर होते. त्याचं उत्तर काय द्याल? नाही, यामध्ये बिलकुल जे अवजड वाहनं आहेत त्यावर भार वाढवणे, पैसे वाढवणे किंबहुना कन्सेशन पिरियड वाढवणे हा कुठलाही मुद्दा, कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाही. यामध्ये जो आर्थिक भार पडणार आहे त्याचे पैसे शासन देणार आहे. जवळपास 500 कोटीपेक्षा जास्तीचे पैसे सरकार वर्षाला देणार आहे. त्यामुळे अवजड वाहनांवर पैसे वाढवणे किंबहुना त्याचा कालावधी वाढवणे असा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाही. हा एकंदरीत या राज्यातले सगळे टोल बंद कसे होतील या दृष्टीने सरकारचं हे सकारात्मक पहिलं पाऊल आहे आणि नकारात्मक गोष्टी बोलण्यापेक्षा या सकारात्मक पावलाचं स्वागत केलं पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर आहे. या सकारात्मक पावलाचं सरकारचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. आपण अभिनंदनाला पात्र आहात. परंतु हे करत असताना नवीन फायनान्शियल मॉडेल काही समोर येते का? टोलवर कायमस्वरूपी तोडगा दिसतोय का? हा माझा प्रश्न होता. आपल्याबरोबर संजय शिरोडकर आहेत, ज्यांनी एक शंका व्यक्त केली होती सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून आणि टोलचे अभ्यासक म्हणून. ती नेमकी शंका काय होती हे त्यांना मी आता विचारायला सांगणार आणि त्याचं उत्तर आपण तुमच्याकडून घेऊया. संजय शिरोडकर. बेसिकली शिंदे साहेबांना मला तेच विचारायचं की हा एक मागचा अनुभव होता की मागच्या सरकारने 2-3 वर्षापूर्वी 65 टोल नाक्यांची जी यादी केलेली त्यातले काही टोल हे परत नव्याने 42 मध्ये आलेले होते. आता ते मुद्दामून आलेले का चुकीने आलेले मला माहीत नाही, पण तशीच गत इथे आहे का? पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, तुम्ही जेव्हा 12 टोल नाके म्हणताय तेव्हा 12 दिसायला संख्या ही मोठी दिसते, परंतु तुम्ही लोकांना हे सांगत नाही आहेत की ॲक्च्युली ते कॉन्ट्रॅक्ट किती आहेत. जर बारामती असेल तर तो IRDP आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 5 ठिकाणी टोल आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट एकच आहे हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामधले फक्त 3 का 4 तुम्ही बंद करताय. मग उरलेला 1 किंवा 2 किंवा संपूर्ण 5 का नाही करत आहेत? त्याच्या पुढे जाऊन तशी 30 गट सोलापूरची आहे, 30 गट अमरावतीची आहे, 30 गट चंद्रपूरची आहे. तुम्ही हे सांगत नाहीत की 12च्या 12 टोल जे सांगतायत ते 12 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि ते किती जुने आहेत, त्याची आत्तापर्यंतची वसुली किती. हा जो आहे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा सरकार असेल त्यांना हा नफ्यासकट परतावा जो म्हणतात हा किती टक्के मिळालेला आहे. माझ्याकडे जर तुम्ही वेळ दिलात तर परतावा किती टक्के असावा याचे छापील कागद आहेत आणि ते सुद्धा 1989 साली नियोजन मंडळाचा ठराव आहे आणि त्याच्यानंतर 1996 सालचा PWDचा म्हणजे मंत्री महोदय साहेबांच्या डिपार्टमेंटचा हा ठराव म्हणण्यापेक्षा GR आहे की 1989ला 14% आणि तोच 1996ला 20% परतावा जर मिळाला म्हणजे त्याच्या नफ्या सकट. आय रिपीट, हे मी म्हणत नाहीये, हे PWDचा GR म्हणतोय 1996चा. म्हणजे तोपर्यंत एकही टोल चालू नव्हता. म्हणजे पॉलिसी चांगली होती, शासन निर्णय चांगले होते, अवलंब केला गेला नाहीत. मग हे 12 किंवा आधीचे 42 किंवा त्याच्या आधीचे 65 किती टक्के परतावा त्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा सरकारला जे काय असेल हा मिळाला, किती टक्के मिळाला किंवा किती टक्के मिळवून दिला हे सुद्धा सत्य जनतेसमोर आलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही वाहन संख्या बघताय आणि गुणिले त्या टोल रेट तुम्ही जर बघाल तर कुठलाही टोल 1996 पासून ते आत्तापर्यंत वाहन संख्या जशी वाढत जाते तसा त्याचा फायदा प्रत्येक टोलला मिळतो. आणि हा जो ROI आहे याच्यामध्ये नुसता पथकर नाहीये. मी जे सांगतोय ते गंभीरतेने ऐका. नुसता पथकर नाहीये, नुसत्या पथकरातला हा ROI घ्यायचा नाहीये किंवा परतावा मिळवायचा नाहीये. कंत्राटदाराला मिळालेली नाममात्र शुल्कावरची जमीन जी शेकडो एकर असते त्याच्यावरचं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन, पेट्रोल पंप, हॉटेल, मॉटेल, फक्त टोल मधनच हा परतावा घेतला जाईल किंवा मिळाला जाईल असं शुद्ध फसवणूक करून सांगितलं तर हे सर्व सत्य लोकांना सांगितलं जात नाही. ते कृपा करून लोकांना सांगावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आहेत आणि त्याचबरोबर सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर हे देखील चर्चेत सामील होत आहेत. नितीन सरदेसाई देखील आहेत. काही अत्यंत महत्त्वाचे आणि कळीचे मुद्दे आता संजय शिरोडकर टोलचे अभ्यासक यांनी काढलेले आहेत. त्याच्यामध्ये सोलापूर असेल, बारामती असेल, चंद्रपूर असेल, अमरावती असेल, इथल्या टोलच्या संदर्भातली पारदर्शकता, या सर्व टोल नाक्यांवर परतावा नेमका किती टक्क्याचा मिळाला, त्याच्याकरता 96 साली आलेला जो GR आहे त्याचाही त्यांनी उल्लेख केला. या सगळ्याची उत्तरं एकनाथ शिंदे दिली. त्यानंतर सचिन अहिरे यांचे प्रश्न घेऊया. टोल मुक्ती अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. आज देवेंद्र फडणवीस सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे 12 टोल नाके कायम बंद करण्याचा. तर 65 टोल नाक्यावरून छोटी वाहनं तसंच ST यांना टोलमधून वगळण्यात आलं. सर्वसामान्यांना अत्यंत दिलासा देणारा असा जरी निर्णय वाटत असला तरी त्यावर जेवढं कौतुक होते तेवढाच टीकेचाही भडीमार होतोय. त्याच्यातल्या ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये नाही अशा प्रकारचा एक आरोप होतो. ही एक शुद्ध धूळफेक आहे. तर केवळ अमरावती, सोलापूर, चंद्रपूर या ठिकाणची कंत्राटं रद्द झालेली आहेत. हे नेमके किती कंत्राटदार होते, तिथं परतावा किती मिळालेला होता, या सगळ्याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी आता संजय शिरोडकर यांनी केली. ज्यांच्या खात्यामध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला ते एकनाथ शिंदे आपल्या बरोबर आहेत. एकनाथ शिंदे, यातल्या या आक्षेपांवर आपण नेमकं काय म्हणणार आहात की ज्यांची कंत्राटं रद्द झाली त्यांना नेमका किती परतावा मिळालाय याचा काही हिशोब आपण जनतेला सादर करू शकणार आहात? खरं म्हणजे मी जेव्हा विरोधी पक्षात होतो त्यावेळेस या संपूर्ण टोल प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आली पाहिजे असं स्वतः तो इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड मी मुख्यमंत्री तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण यांना त्याचं प्रात्यक्षिक प्रेझेंटेशन दिलं होतं आणि तेव्हापासून सातत्याने याचा पाठपुरावा मी करतोय. आज खरं म्हणजे सरकारमध्ये एक माझाही सहभाग या टोल मुक्तीमध्ये मला सहभाग घ्यायला संधी मिळाली याबद्दल खरं म्हणजे मी त्याचबरोबर आता जे टोल नाके बंद केलेले आहेत गेल्या 15 वर्षापासूनचा हिशोब जो काही आघाडी सरकारने करून ठेवलेला आहे त्याचा हिशोब आपण नंतर करू. परंतु आज महाराष्ट्रातल्या जनतेला आपण काही प्रमाणामध्ये दिलासा देतो ही बाब अतिशय म्हणजे स्वागतार्ह आहे आणि त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे. या ठिकाणी 12 टोल नाके जे बंद झालेले आहेत त्याचं कंपनीचं मी तुम्हाला परताव्याची रक्कम पण या ठिकाणी देऊ शकतो. या वडखळचा जो JM म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आहे त्याचं 4,29,00,000 रुपये हा परताव्याची रक्कम आहे. त्याचबरोबर शिक्रापूरचा जो राजराम जॉईंट व्हेंचर पुणे इन्फ्रास्ट्रक्चरचा हा जो कंपनीचा टोल नाका आहे त्याचं 44,30,00,000 परताव्याची रक्कम आहे. एकनाथजी, आपल्या म्हणण्याप्रमाणे 1996 सालचा जो GR होता, जेवढा परतावा मिळाला पाहिजे तेवढ्याच परताव्यावर हे सगळे टोल रद्द झाले, त्यापेक्षा अधिक परतावा त्यांना मिळालेला नाही असं महाराष्ट्राच्या जनतेला आपण स्पष्टपणे आता आश्वासन देऊ शकता, जाहीररित्या सांगू शकता की तेच टोल आपण रद्द करताय की ज्या टोलमध्ये GR नुसार परतावा त्यांना मिळालेला आहे आणि जे टोल रद्द झालेले नाहीत तिथे तेवढा परतावा मिळालेला नाही असा याचा अर्थ आम्ही काढायचा का? नाही, याच्यामध्ये कुठल्याही ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं सरकार करणार नाही. त्याचबरोबर आजही जे टोल नाके सुरू आहेत ते टोल नाके देखील त्या टोल नाक्यावर ATCC सिस्टीम जी आहे ती आम्ही बसवलेली आहे आणि निश्चितपणे एकंदरीत आमची मागणीच होती मागच्या ज्या विरोधी पक्षात जेव्हा होतो प्रत्येक गाडी वाईज त्या ठिकाणी त्या टोलमधून एकंदरीत प्रकल्पाला लागलेली खर्च झालेली रक्कम, दररोज वसूल होणारी रक्कम, दररोज ये जा करणारी वाहनांची संख्या आणि आजपर्यंत वसूल झालेला टोल आणि शिल्लक राहिलेली रक्कम असं संपूर्णपणे त्या डिस्प्लेवर आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. त्यामुळे कुठल्याही ठेकेदार तो IRB असेल नाही तर आणखी कोणी, यामध्ये देखील बंद केलेल्यामध्ये IRBचे टोल नाके आहेत, त्यामुळे कुठल्याही ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम सरकार करणार नाही आणि जनतेचा पैसा ठेकेदाराच्या खिशामध्ये जाऊ देणार नाही. सचिन अहिर, आपण मगासपासून या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करणार होतात, आपण काय पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताय आणि आपले काय प्रश्न आहेत माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना? दोनच गोष्टींमध्ये ह्याचा उल्लेख जर करायचा झाला तर हे टोल मुक्तीमध्ये तर खोदा पहाड निकला चुआ असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. आणि दुसरा असा आहे की आगे आगे देखिए अभी होता है क्या, मी यासाठी हा शब्द प्रयोग केलेला आहे की जे महाराष्ट्रात टोलमुक्त करू अशी घोषणा माननीय मंत्री आणि जे आज जे राज्य शासन आलेलं आहे आपण जर पाहिलं असेल तर फक्त 12 ठिकाणी टोल मुक्त करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ह्याच्या अगोदर 62 अगोदरच्या शासन, मग त्यात आम्ही असो,
आम्ही ऑलरेडी हे मुक्त केल्यानंतर राहतात फक्त 12. दुसरा ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की बाकीच्या याच्यामध्ये छोट्या वाहनांना आपण सवलत दिल्यानंतर ह्याचा निश्चितपणे जो भडीमार आहे किंवा ही जी रक्कम आहे ही जे मोठ्या ज्या गाडी आहेत त्याच्यावरती भरावं लागेल. म्हणजे एका प्रकारे अप्रत्यक्षरित्या जी काही महागाई जी वाढणार आहे त्यामध्ये भर घालण्याचं काम एका प्रकारे होण्याची शक्यता नकारता येणार नाही. मी दुसरा शब्दप्रयोग यासाठी केला की आगे आगे देखील होता है का, केंद्र सरकारने बजेटच्या अगोदरच एक्साईज ड्युटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ केलेली आहे. म्हणजे अप्रत्यक्ष जो ग्राहक जो वाहन चालवतो त्याला जी किंमत जी गाडीसाठी मिळायची पाहिजे होती ती या अगोदरच ती मिळालेली आहे. म्हणजे एका प्रकारे एका खिशातून काढून घ्यायचं आणि दुसऱ्या खिशातून देण्याची भूमिका करून, म्हणजे याचा अर्थ असा आहे की केंद्र शासित असलेल्या रोडवरती जे काही टोल असतील किंवा राज्य शासनाला ज्याला जी सबसिडी मिळते ती या एक्साईजमधून काढून टाकण्याचा प्रयत्न होतोय. या अगोदरच एन्व्हायरमेंट सेस वाढलेले आहेत, रोड टॅक्स वाढवण्याची शक्यता नकारता येत नाही. आणि आपण जे अगोदरपासून सांगतात, मी या चर्चेमध्ये लेट सहभागी झालो, मला अगोदरची चर्चा ऐकता आली नाही, परंतु जी पारदर्शकता पाहिजे की तुम्ही हे पैसे परतावा कसे देणार आहात, त्याच्यासाठी तुम्ही बजेटरी प्रोव्हिजन काय करणार आहात. दुसरं महत्त्वाचा उद्याजी मी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एकच प्रश्न विचारू इच्छितो की आपण बघितलं असेल की 15 वर्षामध्ये आपण या नवीन पॉलिसीप्रमाणे नवीन धोरणाप्रमाणे हे अगोदरच्या शासनाने जे धोरण घेतलं त्यालाच अंमलबजावणी करून आपण उत्तर मुंबई तर आपण तर पश्चिम महाराष्ट्र जोडण्याचं काम केलं. आपण उत्तर मुंबई तर मराठवाडा ह्याला जॉईन आपण काम करणं, विदर्भचे अनेक जे रस्ते आपण 4 लाईन जॉईन करण्याचं काम केलं. आपण जर पाहिलं असेल की या बजेटमध्ये या खात्याला किंवा जे 4 लाईन्सचे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जी या अगोदरची जी प्रोव्हिजन होती ती कमी कमी होत गेलेली आहे. ह्याचा अर्थ असा आहे की राज्य शासनाकडे आता या पुढच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर्स ग्रोथसाठी किंवा असे 4 लेन बनवण्यासाठी काही 5 वर्षाचा कार्यक्रम नाही, हे या बजेटमधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मी आगे देखील होत आहे की यासाठी म्हणालो, ह्याचा अर्थ असा आहे की या फक्त घोषणा करायची किंबहुना त्याचा श्रेय घ्यायचा आणि आम्ही काहीतरी टोलमुक्ती केलेली आहे जी 100% नाही, काही प्रमाणावरती आहेत, ते स्वागतार्ह आहे, त्याचा आमचा विरोध नाही. परंतु दुसऱ्या बाजूला पैसे कसे देणार आहोत, दुसऱ्या बाजूला या पुढच्या काळामध्ये आता हे सिस्टम कुठच्या सिस्टमने तुम्ही 4 लेन्स रोड करणार आहेत, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि हे विदर्भासाठी जे तर नवीन आपण रस्ते जे जोडलेले आहेत ते पुढच्या काळामध्ये रस्ते होणे नाही. एक शेवटचाच मुद्दा उद्याजी मला अजून एक म्हणायचं की जे मंत्री महोदयांनी बोलले परतावासाठी, जसं आता त्याचा त्यांनी उल्लेख केला की शिक्रापूरचा टोल हे किती जे टोल रद्द झालेलं आहे. एकच एक्झाम्पल मी घेऊ इच्छितो, याचा परतावा त्यांनीच त्यांच्या तोंडाने सांगितलं कितीतरी कोटी झाली. मुळामध्ये जर आपण जर तो टोल नाका जे बनवण्यासाठी खर्च जर पाहिला असेल तर 44 कोटी रुपये झालेले आहेत. त्याच्यातली जी रक्कम निम्म्यापेक्षा त्यांना मिळालेली आहे. आणि म्हणून अशीच जी रक्कम अशीच जे रस्ते टोलमुक्त केलेले आहेत की ज्याची मुदतच संपते किंबहुना परतावा मिळालेला आहे नाही, नवीन सरकार आल्यानंतर लगेचच त्याच्याबद्दलचा परतावा आपल्याला पुढे आता काही घेण्याची गरज लागणार नाही. सचिन आहे केले आणि विशेषतः सचिन एकनाथ शिंदेजी बोला सचिन आहे, मुद्दा मांडा तुमचा. जी प्लीज. नाही, एकच लास्ट मी म्हणतो, एकनाथ शिंदेजी जे आमचे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की ठाणा आणि एकच फक्त पनवेलसाठी त्याला रिलीफ मिळालेलं आहे, परंतु मुंबईच्या पेरिफेरीमध्ये जे अगोदरपासून जी ओरड होती किंवा अगोदरपासून सांगितला जात होता त्या मुंबई हायवे असेल किंबहुना वरळी सी लिंक असेल किंबहुना दहिसर असेल, मानकुड असेल, किंबहुना या ज्या नवीन मुलुंड सारख्या ज्या टोल नाके जे आहेत ज्याला पेरिफेरीमध्ये जे आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने वाहतूक येते तिकडे मात्र कानाडोळा करण्याचं काम केलेलं आहे. बरोबर, तुम्ही अनेक प्रश्न विचारले त्याची उत्तरं देतीलच, परंतु कॅगच्या अहवालामध्ये आतापर्यंत टोलची कंत्राटं जी आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेली होती त्याच्याबद्दल काय ताशेरे ओढलेले होते याचाही आपण विचार करायला पाहिजे. वाहनांची संख्या पुढच्या टोल परताव्याच्या काळामध्ये किती असेल याचा उल्लेख केलेला नव्हता. याबद्दल कॅगच्या रिपोर्टमध्ये जो आता आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताशेरे ओढण्यात आलेले होते. एवढंही आपण लक्षात ठेवा. आपण जसे त्यांच्यावर आरोप करतायत तसे अनेक गोष्टी या आघाडी सरकारच्या काळाबद्दलही मला बोलता येतील. टोल मुक्ती या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत एकनाथ शिंदे, सचिन अहिर, संजय शिरोडकर आणि नितीन सरदेसाई. नितीन सरदेसाई, मगाशी तुम्ही काही मुद्दे उपस्थित करत होतात, काय मुद्दे आहेत? ह्या जो काही आता टोल मुक्तीचा अंशतः दिलासा जनतेला मिळालेला आहे त्याबद्दल मी एकनाथजींचं नक्कीच अभिनंदन करीन, पण तो पुरेसा नाही आहे. त्यांनी आत्ता जो मगाशी एक मुद्दा मांडला की त्यांनी पूर्वी एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड, डिस्प्ले बोर्ड कसा असावा हे सांगितलं होतं. त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी G24 दिलेलं होतं, मला मान्य आहे. पण
आज ते त्या खात्याचे मंत्री झाल्यानंतर ते खात्रीलायकरित्या सांगू शकतात का की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके टोलनाके त्या सगळ्या ठिकाणी हा आहे? त्यांनी आता छातीठोकपणे सांगू शकतात? एकनाथ शिंदे, तुम्ही आज महाराष्ट्राला ग्वाही देऊ शकता का की ज्या इलेक्ट्रॉनिक बोर्डचं ज्याचा उल्लेख तुम्ही आता देखील केलात, तसे इलेक्ट्रॉनिक बोर्ड ज्याच्यामध्ये परतावा स्पष्टपणे दिलेला असेल, एक पूर्णपणे पारदर्शी असेल, तुमची ती योजना खरोखरच चांगली होती, ती आता 5 महिने झाले सरकार येऊन तुम्ही का बरं राबवत नाही आहात? एकनाथ शिंदे. MSRDCचे जेवढे टोल नाके आहेत त्या टोल नाक्यावर कॉन्ट्रॅक्टरच्या भरोशावर विश्वासावर अवलंबून न राहता बोला एक स्वतंत्र यंत्रणा या ठिकाणी सरकारची शासनाच्या वतीने बसवण्यात आली आहे आणि एक्झॅक्ट त्याचे फिगर्स जे आहेत, गेलेल्या गाड्या, रोज जमा होणारा जो टोल आहे, बोला एकनाथजी बोला, जमा होणारी रक्कम, याचा सगळा जो काय डाटा हा तो त्याची सगळी जी रक्कम आहे त्याचा पूर्ण त्याची माहिती आम्ही घेतोय आणि निश्चितपणे कुठल्याही ठेकेदाराला यापुढे जनतेचा पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवता येणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. नाही मी एकनाथ, आणि या ठिकाणी मी एकच सांगेन की एक सकारात्मक पाऊल हॅलो हा बरोबर आहे एकनाथजी. या ठिकाणी नितीनजी आपल्यालाही माहिती आहे, आपण टोलच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत आणि यामध्ये एक चांगलं पाऊल, एक जनतेला दिलासा देणारं पाऊल या ठिकाणी सरकारने उचललेलं आहे आणि सरकार या संपूर्ण राज्यामध्ये टोल धोरणाबाबत गंभीर आहे आणि त्याचे पहिलं पाऊल या ठिकाणी उचलून जनतेला दिलासा देण्याचं काम सरकारने केलंय आणि यापुढे देखील या राज्यातल्या संपूर्ण टोल बाबत एकनाथजी आपण जो निर्णय घेतला, अंशतः दिलासा दिला, त्याचं स्वागतच केलं. पण स्वागत करत असताना मी आपलाच मुद्दा पुढे नेऊन म्हटलं की पूर्वीच्या काळामध्ये जो आपण डिस्प्ले बोर्ड सांगितला होता की संपूर्ण सगळ्या टोल नाक्यांवर असेल, माझा प्रश्न इतकाच होता की अतिशय चांगली गोष्ट आहे की आपल्याच हातामध्ये आज ते खातं आहे, तर 100% टोलनाके जे आज चालू आहेत त्या टोलनाक्यांवरती गेल्या 5 महिन्यामध्ये तो बोर्ड लागला आहे का, इतकाच माझा प्रश्न होता. तर तो हो किंवा नाही एकतर आपण सांगावं आणि नसेल लागला तर तो किती दिवसात लागेल, या दोन्ही गोष्टी सांगाव्या. कारण अत्यंत योग्य व्यक्तीच्या हातामध्ये ते खातं आहे असं मला वाटतं. कारण याचं कारण असं की तो जर गेल्या 5 महिन्यात लागू शकला नसेल तर तो का लागला नाही, पारदर्शकता असायला हवी असंच आमचं म्हणणं होतं. जे पूर्वी होतं तेच आजही असणार आहे. बघूया त्यांचं उत्तर काय आहे. हो बिलकुल, त्याच्यामध्ये ती यंत्रणा अनेक नाक्यांवर सुरू झालेली आहे. 100% सुरू झाली आहे का असा माझा प्रश्न होता. त्यावर देखील ही संपूर्ण 100% यंत्रणा लावण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आणि दुसरा एक मुद्दा सांगितला की वाहनांची संख्या ही ते जो कंत्राटदार जी सांगेल त्याच्यावरती अवलंबून न राहता तिथे जर कॅमेरे बसवले तर ती सरकारला थेट माहिती मिळू शकते. ती यंत्रणा अत्यंत सोपी यंत्रणा आहे, कुठलंही रॉकेट सायन्स त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे एक तर तो डिस्प्ले बोर्ड लावणं किंवा वाहनांची संख्या मोजणं, या दोन्ही गोष्टी आज अतिशय सहज शक्य झालेल्या आहेत विज्ञानाच्यामुळे. ते दोन्ही सहज शक्य असताना सुद्धा त्याचं जर आज अंमलबजावणी या सगळ्या टोलनाक्यांवर होत नसेल तर आपल्याकडून आमच्या अपेक्षा आहेत की ती व्हावी लवकरात लवकर. एकनाथ शिंदे, वेळ का लागतोय? तुम्ही एक मुद्दा समजून घ्या की तुमच्या या भूमिकेचं सर्वजण स्वागत करतायत, परंतु ज्या सूचना विरोधी पक्षात असताना आपण स्वतःच करत होता त्याची अंमलबजावणी का होत नाहीये असा आमचा सवाल आहे. नाही, अंमलबजावणी अनेक नाक्यांवर आपण डिस्प्ले बोर्ड पाहतोय, ते देखील पुरेसं नाही. त्याच्या बाबतीत देखील आम्ही समाधानी नाही आहोत. 100% ही जी काही यंत्रणा आहे ती लागली पाहिजे आणि त्याचा प्रयत्न सुरू आहे. नाही, वाहनाची मोजणी. आपल्याला संजय शिरोडकर मगासपासून अनेक मुद्दे मांडू इच्छितात. संजय शिरोडकर. हो बिलकुल, मला फक्त 1 ते 1.5 मिनिटं द्या उदयजी. मी तुम्हाला गंभीरपणे सांगतोय, इलेक्ट्रॉनिक बोर्ड बद्दल अर्ध सत्य सांगितलं जातंय, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक बोर्ड हे सगळीकडे असावे, हे फक्त काही एमएसआरडीसीच्याच टोलनाक्यावर असावे असं नाही आहे. राज्यातल्या संपूर्ण टोलनाक्यावर असावं, त्याच्यावर पीडब्ल्यूडी पण आले आणि बाकीचे पण आले. अर्थात इलेक्ट्रॉनिक बोर्ड जो लावलेला आहे याच्यावर आजच्या घडीला एक तर सर्व ठिकाणी नाही आहेत, हे मी छातीडोकपणे सांगू शकतो. दुसरी गोष्ट, तिथे अपेक्षित काय आहे की किती गाड्या गेल्या रोज आणि किती आता टोल वसुली बाकी आहे, हे 2 फिगर्स अपेक्षित असताना हे दोन्ही फिगर एकाही बोर्डवर नाही आहेत, हे सुद्धा मी छातीडोकपणे सांगतो. त्या प्रत्येक बोर्डवर जे ना ही कॉस्ट शीट लावलेली आहे
की किती वर्षाचा आहे, किती कॉस्टशीट आहे, किती प्रोजेक्ट कॉस्ट आहे, आणि वरती आणखीन एक लाईन असतं धमकी वजा की याच्यामध्ये काही जरी फरक झाला, असं झालं तर ही कॉस्ट वाढू शकते वगैरे वगैरे. म्हणजे बेसिकली जी कॉस्टशीट आहे कॉन्ट्रॅक्टमधली ही इलेक्ट्रॉनिक बोर्डवर ही दाखवली जाते. हे अर्धसत्य आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, जी टोल वसुली चालते, जे टोल कलेक्शन फिगर्स आज सरकारकडे सबमिट केले जातात, एकाही कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑडिटेड कॉपी सबमिट केली जात नाही. मला सांगा, असं जर होत असेल तर नक्की वाहन संख्या किती गेली, किती टोल वसुली झाली, त्याच्यामुळे जो मेन प्रॉब्लेम जो आहे ROIचा, की परतावा नक्की किती मिळाला, आत्ता ह्याचे 12, मागचे 42, त्याच्या मागचे 65, कंत्राटदाराला तुम्ही किती परतावा मिळवून दिलेला आहे याची क्लॅरिटी कुठेही नाही आहे. मगाशी जाता जाता तुम्ही कॅगच्या रिपोर्टबद्दल तुम्ही बोलत होतात, तसे खूप 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 गंभीर ताशेरे आहेत, हे लक्षात घ्या. 2च उदाहरणं तुमच्याशी शेअर करतो. वर्ध्यामध्ये वर्धा पुलावर 8 वर्ष आय रिपीट MSRDCनी 8 वर्ष टोल वसूल केला आणि शासनाचा निर्णय नव्हता, GR अवेलेबल नव्हता. ह्या प्रोजेक्टबद्दल कोणी काही बोलत नाहीयेत. असे कित्येक प्रोजेक्ट आहेत, नंदुरबार जिल्हा आहे किंवा आणखीन अनेक उदाहरणं आहेत की जिथे बजेटमधनं रस्ते झाले किंवा बरोबर. आपण एकनाथ शिंदे, म्हणजे बजेट म्हणजे काय, एक संजय शिरोडकर बरोबर आहे. आपण एकनाथ शिंदे याच्यावर नक्की उत्तर देतील. त्यांना उत्तर देण्याआधी एक मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. एकनाथजी, महाराष्ट्र सरकारने 137 रस्ते प्रायव्हेटाईज केलेले आहेत आणि त्याची संपूर्ण संख्या 4685 किलोमीटर इतकी आहे, जी एकूण रस्त्यांच्या फक्त 2% रस्ते आतापर्यंत आपण प्रायव्हेटाईज केले आहेत. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की या टोल नाक्यांवरनं पर किलोमीटर आपण 16 लाख रुपये दरवर्षी गोळा करतो. म्हणजे 30 वर्षाच्या कंत्राटामध्ये प्रत्येक रस्त्यावर 480 लाख रुपये गोळा होणार आहेत. आता मुद्दा असा आहे की मुंबई ईस्टर्न फ्री वे, ज्याची किंमत 73 कोटी पर किलोमीटर होती, त्याच्यासाठीचे किंवा इतर अनेक गोष्टींचे जे परतावे येणार आहेत, ते परतावे 480 पेक्षा खूप कमी याच्यात त्यांना खर्च झालेला आहे. हा जो ट्रान्सपरन्सीचा मुद्दा वारंवार पुढे येतोय की नेमकी वाहनं किती गेली, नेमकी टोल वसुली किती झाली, उरलेल्या नाक्यांवर आपण टोल वसुली पारदर्शक होण्यासाठी तुमच्या काही मुद्दे उपस्थित झाले. अर्धसत्य या ठिकाणी जनतेसमोर आणलंय, अशा प्रकारचं देखील मत मांडलंय. परंतु मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, आज गेल्या 15 वर्षापासूनचा जो काही कारभार सुरू आहे, हे जे काही करारनामे केलेले आहेत, सचिन अहिर माझे मित्र आहेत, जे आधीच्या सरकारने जे करारनामे केले आहेत, ते करारनामे वाचल्यानंतर एकतर्फी कुणाला तरी मदत करण्यासाठी हे करारनामे केलेत की काय, अशा प्रकारची देखील शंका येते. एकनाथ शिंदे कोणाला मदत करणार, कोणाला मदत केली गेली, एकतर्फी मदत कोणाला केली गेली हे महाराष्ट्राला कळू द्या. तुम्ही थेट नाव घ्या. यामध्ये जे टोल कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मदत करण्याचं काम एकनाथ शिंदे, ते टोल कंत्राटदार कोण आहेत करतंय की काय, अशा प्रकारची शंका त्या करारनाम्यावरून घेता येईल. परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो की आमचं सरकार यामध्ये कुठल्याही ठेकेदाराला पाठीशी घालणार नाही आणि अर्धसत्य नाही, पूर्ण सत्य जनतेसमोर आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करील. आणि ज्या अपेक्षा या ठिकाणी आपल्या माझ्या काही मित्रांनी उपस्थित केलेल्या आहेत, त्या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार आणि मी स्वतः प्रयत्नशील आहे. सचिन अहिर, तुम्ही स्पष्टपणे सांगून टाका. तुमच्या सरकारवर थेट आरोप केलाय की एका कंत्राटदाराला पाठीशी घालण्याकरता आपण अत्यंत सदोष अशी रचना केली होती कंत्राटांची. मी तर अगोदरच सांगितलं की हा पॅटर्न काय आजचा नाहीये, 1996 सालीपासून पॅटर्न चालला. आणि मी सोडा राज्याचे आणि जे आपले या विभागातले भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, जे योगायोगाने केंद्रामध्ये मंत्री आहेत, त्यांनीच सांगितलं होतं एका भाषणामध्ये की टोल मीच आणलाय आणि मीच टोल संपवणार आहे. ही जी पॉलिसी काही आम्ही अडॉप्ट केलेली नाहीये. 95-96 पासून जे युतीच्या शासनापासून ही जी सचिन अहिर तुमच्या सरकारवर थेट आरोप केलाय सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आणि अत्यंत गंभीर असा आरोप केलाय की तुम्ही कुणा कंत्राटदाराला पाठीशी घालण्याकरता सदोष अशा स्वरूपाची कंत्राटं केलीत, असा त्यांनी थेट आरोप केलाय. महाराष्ट्राला कळू द्या अशी कंत्राटं तुम्ही का केलीत, तो कंत्राटदार कोण, किंवा मग तुम्ही थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री खोटी माहिती देत आहेत असं स्पष्टपणे सांगा. तरी
त्यांनी जाहीर करावी ना, आम्हाला काही हरकत नाही. ते शासनामध्ये बसलेले आहेत. कुठे जर अयोग्य असेल तर त्यांनी तो करार रद्द करावा, ती नावं जाहीर करावी, त्या लोकांवरती जे कॉन्ट्रॅक्टरवरती योग्य ती कारवाई करावी, त्या कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकलिस्ट करावा, ह्याच्या पुढे त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊ नये, या सर्व गोष्टी करण्याचा अधिकार आणि मुभा त्यांना आहे ना. कोणी थांबवलेलं आहे? एकनाथ शिंदे, काय सांगाल तुम्ही? त्या कंत्राटदारांची नावं तुम्ही जाहीर का करत नाही असं ते म्हणतायत? उदयजी, आता पहिलं तर पाऊल आम्ही हे टोल बंद करून किंबहुना 4 चाकी वाहनांना सवलत देऊन लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय. याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे. करतोय ना. त्याचबरोबर मी मगाशीच सांगितलं, कुठल्याही कंत्राटदाराला सरकार पाठीशी घालणार नाही. आणि कुठल्याही कंत्राटदाराला, अरे बाबा, 15 वर्ष जे काय कंत्राटदाराला पाठीशी 4 घालणार नाही महिन्यामध्ये असं मागच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री सुद्धा सांगत होते. उदय बोला. यामध्ये अनेक लोकांना वाटलं नव्हतं की या 4 महिन्यामध्ये सरकार एवढं मोठं पाऊल, एवढा मोठा निर्णय घेईल असं वाटलं नव्हतं. ही अपेक्षा नव्हती. परंतु हा निर्णय घेऊन एक जनतेला न्याय देण्याचं काम सरकारने आमच्या केलंय. ही एक म्हणजे अपेक्षाभंग झालेला आहे असं माझं मत आहे विरोधी पक्षाचा. नाही, याचं तुमच्या निर्णयाचं मी स्वागतच केलं. दिलासा देणारा निर्णय हे मी मान्य करत असताना सुद्धा मला 2 योगायोग, त्यातला एक योगायोग मगाशी मी सांगितला. तो योगायोग म्हणजे ज्या टोल बद्दल जनतेमध्ये सर्वात जास्त असंतोष होता ते म्हणजे मुंबईचे 5 एंट्री पॉइंट, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचे आणि कोल्हापूरचा टोल नाका हे एकाच कंपनीकडे असताना, कोणती कंपनी महाराष्ट्राला कळू द्या असताना त्याच्याबाबत आज निर्णय झालेला नाही. म्हणजे सर्वात जास्त असंतोषाचं जनक ज्याला आपण म्हणू शकतो त्यांच्या बाबतीत आज निर्णय झालेला नाही. तो नजीकच्या भविष्यकाळात कदाचित होईल, नाही होईल त्याचं उत्तर मला आज माहित नाही. हा एक योगायोग. आणि दुसरा योगायोग म्हणजे जे टोल नाके आज 53 ठिकाणी आपण 53 ठिकाणी आज दिलासा दिलेला आहे 4 चाकी वाहनांना, हलक्या वाहनांना. त्याच्यामधला एक छोटासा योगायोग सांगतो. म्हणजे तो काही मी मुद्दामून असेल असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण एक गमतीशीर योगायोग बघा. त्याच्यामधले 53 पैकी 60 टोल नाके बारामती विभागातले आणि विदर्भातले 13 आहेत. म्हणजे 53 पैकी 20 टोलनाक्यातले 20 टोलनाके हे फक्त बारामती आणि विदर्भातले आहेत. मुंबईकर जनता, पुणेकर जनता त्यांना दिलासा मिळावा, त्यांना त्याच्यातून फायदा व्हावा, जनतेला त्रास होऊ नये हे मान्य करत असताना मग कुठेतरी ह्याच्यामध्ये काही वेगळा वास येतो. संजय शिरोडकर काय सांगाल? संजयजी बोला. त्याच ठिकाणी 60 टोलनाके बंद का केले जात आहेत? संजयजी, याच्यामध्ये खारघरचा टोलही आहे, खारघरचा देखील टोल आहे, घोडबंदर ठाण्यातलाही टोल आहे, भिवंडीचा टोल आहे. हे सगळं जे आहे या सदस्यांना सांगा की पीएजीच्या रिपोर्टमध्ये सगळं आहे. कोणी कोणाला फेवर केलं, किती कोटींनी केलं, किती कोटीचा महसूल डुबवला गेला, त्याच्यावर काय ऍक्शन झाली, त्याच्यावर किती कारवाई झाली, काही कारवाई झाली नाही हे लक्षात घ्या. हे रिपोर्ट तुम्ही कॅगचे रिपोर्ट जनतेसमोर आणा, ते पब्लिक डोमेनमध्ये आणा, ते लोकांना वाचायला सांगा. सगळ्यांची नावं, सगळ्यांचं सगळं नाव याचे काय आपण नाव घेण्याचा कार्यक्रम आहे का? नाही ना. ते पीएजी रिपोर्टमध्ये सगळं आहे. दुसरी गोष्ट, मागच्या हे खूप वेळा आम्ही ऐकतो, एक मंत्री महोदय सामान सांगायचं की आम्ही तुमचं स्वागत केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही म्हणत नाहीये, पण कौतुक जास्त करू नका, स्वागत केलेलं आहे. दुसरी गोष्ट, मागच्या सरकारने केलं. अहो, तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्ट अगेन्स्ट कोर्टामध्ये जायला कोणी अडवलेलं आहे? कुठला कायदा सांगतो का की हा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालाच पाहिजे? जर तुम्हाला आरोग्य जास्ती झाला असेल, रस्ते खराब असतील किंवा नॉन कॉम्प्लायन्स असेल, संजयजी, कार्यक्रमाची वेळ संपत आली. आपण माननीय मंत्री महोदयांना याच्यावर वेळ देऊया. मंत्री महोदय, तुमचं स्वागत करताना तुम्ही महाराष्ट्राला यातल्या ट्रान्सपरन्सी बद्दल काय सांगणार? एकनाथ शिंदे, हा बोला. ट्रान्सपरन्सी बद्दल काय सांगणार? ती कशी आणणार? 100% या टोल प्रक्रियेमध्ये 100% पारदर्शकता आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न आमचं सरकार करेल. आणि ज्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या त्यांच्या अपेक्षा देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचं सरकार करेल. मी स्वतः त्याच्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. एकनाथ शिंदे, सर्वप्रथम तुमच्या सरकारचा आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारचा एक निर्णय, ज्याच्यामध्ये एक निर्णय राजकीय इच्छाशक्ती तरी किमान आम्हाला दिसते, त्याचं स्वागत करायला हवं. त्याच्याबद्दल तुमच्या सरकारचं अभिनंदन आहे. परंतु कार्यक्रमाचा शेवट करताना मात्र ज्या शंका आता टोल तज्ज्ञांनी आणि संजय अहिर यांनी व्यक्त केल्या की एक्साईजच्या माध्यमातून दुसऱ्या प्रकारे हा पैसा सायफन होऊन आमच्याच खिशातनं पुन्हा वसूल केला जात नाहीये ना,
जी योगायोग आहे की एका कंपनीचे जे टोल आहेत ते टोल तसेच चालू ठेवण्यामागचं गौड बंगाल काय अशी शंका व्यक्त होते. त्याच्या संदर्भातली क्लॅरिटी आली पाहिजे. कॅगच्या अहवालामध्ये जे ताशेरे ओढलेले आहेत त्या संदर्भात आपण काय करणार आहात आणि या टोल कंत्राटांच्या संदर्भामध्ये कोर्टात जाऊन आपण का बरं कारवाई केली नाहीत असे अनेक प्रश्न जरी उपस्थित असले तरी देखील आज या सरकारनं जरी 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टोल मुक्ती हे काही आमच्या निवडणुकीचं आश्वासन नव्हतं, ती एक कल्पना होती असं जरी म्हटलेलं असलं तरी देखील त्यांनी आज दिलासाजनक अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु हे एक पाऊल हे स्वच्छ कारभाराच्या दृष्टिकोनातून पुरेसं नाही. संपूर्ण टोल पद्धतीमध्येच आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. तो बदल हे सरकार करेल, ते धाडस ते दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. या कार्यक्रमात सहभागी घेतल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.